तर आजचा आपला विषय आहे की शेवटी माणूस काय नेतो, पश्चाताप, रिग्रेट, काश। तर चला आपण आज एक कथा पाहू की शेवटी माणूस काय नेतो। तर कथा आहे एका माणसाची। एक दूर जंगलात एक माणूस राहत होता। दिवस उजाडल्यापासून सूर्य मावळेपर्यंत त्याचे फक्त एकच काम, ते म्हणजे काहीच न करणे। त्याने त्याचे अर्धे जीवन असेच इकडे तिकडे भटकण्यात व्यतीत केलेले होते। एके दिवशी त्याला कुठून तरी समजते की ह्या जंगलात एक परीस लपलेला आहे। परीस असा एक जादुई दगड आहे, त्याचा लोखंडाला स्पर्श केला असता त्याचं सोन्यात रूपांतर होते। तो विचार करतो की आपले असेही आयुष्य व्यर्थ गेलेले आहे, आपण ह्या परीसाचा शोध घ्यायला सुरू केला पाहिजे, जेणेकरून उर्वरित आयुष्य तरी मजेत जाईल, आरामात जाईल। मग तो मनाशी पक्क ठरवतो आणि परीसाच्या शोधात निघतो। त्याने आपल्या गळ्यात मोठी लोखंडी साखळी घातलेली असते। त्याने ठरवलेलं असतं की जंगलाच्या ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत जायचं आणि रस्त्यात मिळणारा प्रत्येक दगड उचलून गळ्यातल्या साखळीला लावून पाहायचा। आणि तो सुरू देखील करतो, त्याचं काम सुरू करतो। पूर्ण दिवस त्याचा तो नित्यक्रम होऊन जातो। तो दगड उचलून साखळीला लावतो, सोनं नाही झालं की हातातला दगड फेकायचा आणि पुढे जाऊन दुसरा दगड उचलायचा। परत 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 तसंच करायचं। अशी अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष जातात, पण त्याला काही यश प्राप्त होत नाही। परंतु त्याला तो परीस मिळण्याची खूप धुंद आलेली असते। तो दररोज फक्त एकच काम करतो, समोरचा दगड उचलतो, साखळीला लावून पाहतो, निराश होतो, परत पुढे चालतो, दुसरा दगड उचलतो, परत तिसरा दगड उचलतो, चौथा दगड उचलतो, मग पाचवा दगड उचलतो। असे दगड उचलता उचलता एके दिवशी तो त्या जंगलाच्या शेवटच्या टोकावर येऊन पोहोचतो आणि तिथला शेवटचा दगड सुद्धा तो तपासून पाहतो। त्याने अनेक वर्ष हेच काम केलेलं असतं। आता तो खूप वृद्ध, थकलेला आणि लाचार स्थितीत झालेला असतो आणि पाहतो तर काय, त्याच्या गळ्यातली साखळी सोन्याची झालेली असते। त्याच्या अंगात अचानक शक्ती संचारते, रक्त सळसळ करते आणि त्याच्या अंगात अचानक शक्ती संचारते व इकडे तिकडे तो परीस शोधायला सुरू करतो, परंतु त्याला तो परीस कुठेच मिळत नाही। त्याच्या लक्षात येते की रोज दगड उचलणे, साखळीला लावून पाहणे, काही होत नाही म्हणून त्याला फेकून देणे, परत पुढे जाऊन दुसरा दगड उचलून त्याला तपासून पाहणे, हे करण्यामध्ये त्याने कोणताच दगड परीस नाही असे डोक्यात ठासून घेतलेले असते आणि अनेक दगड त्याने लोखंडाचे सोने होते का ते न पाहताच फेकून दिलेले असतात। त्याला जेव्हा कळते मला परीस मिळाला होता, मी तो साखळीला लावलाही होता, परंतु हा दगडही सामान्य असेल असे म्हणून लोखंडाचे सोने, हा दगडही सामान्य आहे असे समजून त्याने लोखंडाचे सोने झालेले न पाहता त्याला फेकून दिला। तेव्हा त्याला खूप पश्चाताप होतो आणि तसाच त्याचा मृत्यू होतो। आता या वरील कहाणीत जंगल दुसरे तिसरे काही नसून तुमचे आयुष्य आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्यापैकी प्रत्येक जण आहे। आपल्याही जीवनात आयुष्याचे सोने करणारे परीस येतात, आपल्याला ते मिळतात। आपले आयुष्य तेव्हाच त्या क्षणाला सोनेरी झालेलं असतं, परंतु आपल्या मनाचे चक्षु तर तेव्हा बंद असतात आणि तो परीस आपण ओळखू शकलेलो नसतो। तो परीस आपल्याला मिळतो, पण आपणच त्याला सोडून दिलेलं असतं। ते परीस म्हणजे असतात आपले आई बाबा। तो परीस असतो शिकून घेण्याची वेळ, विद्यार्थी काळातील वेळ। ते परीस असतात आपले स्वप्न, जे आपण समाज काय विचार करेल, चार लोक काय म्हणतील असं म्हणून जे सोडून दिलेले स्वप्न असतात, ते स्वप्न आपले परीस असतात। आपले शिकण्याचे जे वय असतं, शिकण्याची जी आपण वेळ वायाला घालत असतो, ती शिकण्याची वेळ म्हणजे आपला परीस असतो। आपलं आरोग्य हे आपलं परीस असतं। हे सगळे परीस आपल्याला मिळालेले असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं। हे सगळे आपल्याला खूप शेवटी कळते की यार आपल्याला तर सगळं मिळालेलं होतं, आपणच तिकडे दुर्लक्ष केलं। जे मला हवं होतं ते माझ्याकडेच होतं, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। आई बाबांची खरी आठवण आपल्याला तेव्हा येते जेव्हा आपण त्यांच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहतो। आपल्याला विद्यार्थी काळाची आठवण तेव्हा येते जेव्हा आपल्याला अथक परिश्रम करूनही खूप कमी पैसे मिळतात आणि आपल्याला सगळ्याचे पालन पोषण पाहायचे असते।
आपल्या स्वप्नांची आठवण तेव्हा येते जेव्हा आपल्याला कळते की कोणालाही काहीही घेणं देणं नव्हतं आपल्या स्वप्नाशी. लोक असेही बोलले असते, लोक तसेही बोलले असते. आपल्याला आरोग्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा आपण मृत्यूशय्येवर असतो आणि वेळ निघून गेलेली असते. त्यावेळेस आपल्याजवळ फक्त एकच गोष्ट असते, तो म्हणजे पश्चाताप, रिग्रेट, काश. काश ओ कर लिया होता. काश माणूस शेवटी हाच पश्चाताप सोबत नेतो. 1 मिनिट मी सांगतो ते करून पहा. दीर्घ श्वास घ्या, आतला गोंधळ शांत करा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी माझ्या मृत्यूशय्येवर डेथ बेडवर असेल तेव्हा माझ्या मनात काय चाललेलं असेल? मी शांत समाधानी असेल का? वाह, काय आयुष्य होतं यार, खूप मज्जा आली, की काश ते केलं असतं, हे केलं असतं.